श्री गणेशाय नमः. अध्याय 12वा. पुरुषोत्तम व्रताचा उपदेश. बोलो गणेश भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. श्रीकृष्ण म्हणाला. श्री गणेशाय नमः. श्रीकृष्ण म्हणाला, शंकर अंतर्ध्यान पावले. ती कन्या फारच खिन्न झाली. पुष्कळ दुःख करीत ती काही वर्षे जगली. कालांतराने तिचा मृत्यू झाला. त्या काळात पांचाल देशाचा राजा द्रुपद पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करीत होता. त्याच्या यज्ञकुंडातून एक दिव्य कन्या उत्पन्न झाली. तीच गुणसुंदरी व तीच द्रौपदी आहे. दृष्टद्युम्न हा पुत्रही तसाच यज्ञातून निर्माण झाला व शिखंडीच्या रूपाने अंबा काशी नरेशची मुलगी जन्मास आली. अर्जुना, तूच मत्स्ययंत्राचा भेद करण्याचा पण जिंकून द्रौपदीचे स्वयंवरात पाणीग्रहण केलेस. दुशासनाकडून भर सभेत तिचा अपमान झाला. वस्त्रा हरण झाले. तिने गेल्या जन्मी पुरुषोत्तम मासाची निंदा केली म्हणून तिला हे भोगावे लागले. मी ती माझ्या अनन्यपणाने धावा करू लागली. तेव्हा मी तिचे रक्षण केले. ही द्रौपदी भगिनी म्हणून जरी मला प्रिय असली तरी त्या कर्माचे फळ तिला भोगावे लागले, कारण तिने पुरुषोत्तम मासाची अवहेलना केली. अर्जुना, आता जो पुरुषोत्तम मास येईल त्या वेळी तुम्ही व्रत पालन करा. 13 वर्षाचा बीजनवास संपला की तुम्हाला गतवैभव प्राप्त होईल. दुशासन त्याचे कर्म भोगील. मला माझे भक्त सर्व नातलागांपेक्षा प्रिय आहेत. पुरुषोत्तम मास म्हणजे मीच आहे. ते माझेच रूप आहे म्हणून मी त्याची निंदा करणाऱ्यास शासन करतो. मी स्वतः नाही, यमच नियमानुसार त्या निंदकाला शिक्षा करतो. एवढे सांगून कृष्णाने व्रताची माहिती पांडवांना सांगितली व त्यांचा निरोप घेतला. तो द्वारकेला जाण्यास निघाला. पांडव विरहाने व्याकुळ झाले, पण त्याला निरोप देण्यास रथापर्यंत गेले. धर्म बांधवासहानंतर विचार करीत बसला. त्याने व सर्व बांधवांनी पुरुषोत्तम मासाचे व्रत केले. त्यावेळी ते तीर्थयात्रा करीत होते. 12 वर्षाचा वनवास व 1 वर्षाचा अज्ञातवास संपला. त्यानंतर त्याचे व कौरवांचे मोठे युद्ध झाले व पांडवांना हस्तिनापुराचे राज्य मिळाले. त्यांनी नंतर दिग्विजय केला. सूत ही कथा सांगून सौनकादिकांना म्हणाला, आता आणखी एक कथा ऐका. पूर्वी सूर्यवंशात दृढधन्वा नावाचा राजा राज्य करीत होता. त्याने पुरुषोत्तम मासाचे व्रत केले, त्यामुळे त्याला या जगातील सर्व सुखे प्राप्त झाली व अंती तो वैकुंठात गेला. पुरुषोत्तम मासाचे पूर्ण महात्म्य नारायण ऋषींनाच माहीत आहे. मला जे थोडेसे व्यासाकडून कळले तेच मी सांगत आहे. बोलो गणेश भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. इंदिरा म्हणे, हो भगवंता देवदेवा कैवल्यनाथा, अधिकमासी दीपदान करिता कोणते फल प्राप्त होय. आणि अधिकमासी देवाजवळ दीप लाविला असता सोज्वळ, युवा पै लाविल्याचे केवळ रक्षण केले असता पै. कोणती फले प्राप्त होती आणि पूर्वी कोणी केले जगती, हे मज लोक ऐतात निश्चिती सांगोनी आरती पूर्वीचे. आणि कोणत्या द्रव्ये करावा दीपक, प्रतिशी तंतू असावे कितीक, आणि रक्षावा किती दिनावधिक, ते मज सकळीक सांग पा. ऐसी हिंदिरेची ऐकोनी वाणी, श्रीहरी मने हे सद्गुण खानी. जेणे सकळ पातकाला गुणी, नासत तक्षणी होत असे. मातृपितृहत्यारी गोघ्न, ब्रह्म हा गुरुतल्प पगकृतघ्न, सर्वघाती कुटसाक्षी स्त्रीघ्न, इत्यादी महापातकी जे, तेही मुक्त हो जेणे. निर्जर लोकी करीती ठाणे, शुद्धात्मते यदाचरणे, शाश्वत मुक्ती ते पावती. आणि तयांचा शतकुलांचा उद्धार होय पैसाचा. ऐसा ज्या परम विशुद्ध व कर्माचा महिमा,
असे अत्युत्तम ते अधिक मासीचे दीपदान कर्म. यद्यपि असे गोप्य परम तथापि तू प्राण प्रिया उत्तम, म्हणून तुझ ते सांगतो. शुक्ल प्रतिपदे पासून अमावस्या होय जो पूर्ण, तोवरी न होता रवी संक्रमण मलमास तो होत असे. तेव्हा शुक्ल प्रतिपदा दिनी उषा काली आनंदे उठोनी, यथोक्त शौच विधी सारुनी मुखमार्जन करावे. मग संगमी किंवा नदीत किंवा निर्झरी हदांत, की तळागी वा पित वा कुपात, किंवा गृहातची शीतोदके अथवा उष्णोदके करोनी यथाविधी करावे स्नान. जैसे जयाचे शक्तिमान ऐसे चितेने आचरावे. उष्णोदके स्नान करिता स्नान फळ संपूर्ण ये हाता. शीतोदकाच्या स्नाने तत्वता द्विगुण फल प्राप्त होय. उपस्नाने चतुर्गुण, वापी स्नाने अष्टगुण जान. तळाग स्नानाचे महिमान दशगुणित असे तहे. तडाग स्नानाच्या दशगुणित हृद स्नानाचे फळ निश्चित. हृदाहुनी दशगुणे ख्यात निर्जर स्नान ज्ञानीचे. त्याहुनी दशगुणे अधिक नदी स्नानाचे पुण्य देख. तदस गुणे पुण्य फलदायक महानदी स्नान असे. त्याहुनही शतगुणे आगळे महानदी संगम स्नान कथिले. यातुनी कोठेही भले स्नान कीजे विधियुक्त. शुक्ल तेल आणि आम्लक चूर्ण गो मूत्रासह वर्तमान सर्वांगासी प्रथम लावून मग स्नान आचरावे. ते देवदेव इत्यादी मंत्र म्हणून प्रार्थावा निरदगात्र. श्रोते जन हो तन्मंत्रार्थ पवित्र सांगतो श्रोत्र धा येथे. अगा देवदेवा हर्षिकेसी तू सुरासुरी नमिला अससी. पापक्षयार्थमी ह्या मासी स्नानार्थ सज्जेच्या हलो असे. म्हणून तू ते करीतो नमन तरी पुरुषोत्तमा कृपा करून. ह्या मम कृत्यासी न होय विघ्न ऐसे करीबा दयाळा. एवं भगवत प्रार्थना करोनी सप्रेम विशुद्ध अंतःकरणी. पुष्करादी स्नान तीर्थे स्मरोनी मग काय कीजे पा. गंगा नंदिनी नलिनी भागीरथी विष्णुपादाब्ज संभूता सीता मालती. मलापहा त्रिपथगामिनी हेमवती. जानवी आणि त्रिदशेश्वरी ही द्वादश नामावळी म्हणून यथाविधी सारावे स्नान. मग करोमी आचमन वस्त्रे परिधान करावी. अहो मत्प्रिये शिराब्दी बाळे पूर्वी जे असेल पाप केले ते अधिक मासे ताक्षणी सगळे कापू लागते थरथरा. अधिक मासा माझी एक वेळ विधियुक्त जरी स्नान घडेल तरी सप्तजन्मीचे पाप सकड जाते तत्काळ वितळून. पूर्वदिन स्नाने आपे आप दश जन्मार्जित नासे पाप. शतजन्मीच्या पापांचा लोप मासार्ध स्नाने होत असे. आणि संपूर्ण मासी सतत स्नान करिता विधियुक्त सहस्त्र जन्मीची पापे समस्त समूळ नासती निश्चये. तोवरीच तमाची दाटणी जोन उगवे वासरमणी. तोवरीच मद की जे वारणी जोवरी सिंहन देखिला. सिंधू गरजे तोवरीच पाही जो कलशोद्धव देखिला नाही. तोवरी भूतांची परमघाई जो मंत्रवादी न देखिला. तोवरी सर्प फुंफावे क्रूर जवन आला विंता कुमार. तोवरीच पाप संभार अधिक मास स्नान नाही जो. स्नान करीती जे मलमासी दारिद्र्य दुःखान सोडती त्यासी. म्हणून कांते सर्व भावेसी अवश्य स्नान कीजिये. सर्व पाप मुळांचा अपकर्ष हा मास करीतो निशेष. म्हणून वेदज्ञ ऋषीस मलमास ऐसे बोलती. मल नाम असे पातकासी पुरुषोत्तम पूजक त्या मलासी. स्नान दान दीपक आदी कर्मेसी भस्मसात क्षणेशी करतात. माघादी पुण्य मास जे धन्य त्याहुनही हा अधिक मान्य. येथे करिता स्नान दान पुण्य अक्षय होय मत प्रसादे. अनंत फळांची इच्छा जे असी तरी पुण्य करावे ह्या मासी. कमले येथीच पुण्य फळ तुझसी फार काय सांगू पा. केवळ धनाची इच्छा धरून येथे करतील किंचित पुण्य. तरी तू साक्षात लक्ष्मी ही तत्क्षण तया लागून मिळशील. ऐसा हा मास पुरुषोत्तम म्हणून सांडून इतर काम. येथे सकाळी स्नानादी कर्म यथाविधी कीजिये. दैवे अधिक मास लाभला असून त्यात न करिता काही पुण्य
प्रपंचीच होत जे निमग्न, तई कैसे केले की पुण्यक्षेत्र सरसावावे, तेथे कनक बीज पेरावे, ती कनकाचे ताट घडावे, त्यात वाढावे तृणबीज, ती अमृत कुंभ दैवे मिळावा, तो नेऊन उकिरडा ओतावा, की चिंतामणी फोडून आघवा, अभावे घालावा पायरी, की सुरभी येता घरी, ताडूनी घालावी बाहेरी, की कल्पद्रुम उदेता द्वारी, बळे तोडून टाकावा, की रंभा तोडून महामूर्खे, अर्की वाळवाव्या कौतुके, की ओसुंडून सतेज मुक्तिके, सिकता हरण भरावे, की दवडूनिया बोलका सुख, प्रीती पाळावा जैसा काक, ऐसेचे तई ते प्रापंचिक कृत्य केले जाणीचे, असो हो श्रोते पूर्वकथानका, सिंहावलोकन न्याय ऐका, स्नान झाल्यावरी देखा, वस्त्रे परिधान करावी, मग संध्यादी पूर्वान्निक कर्म, सारोनिया यथा नेम, मत्स्यादी नामी पुरुषोत्तम, गंधादी केशी अर्चिजे, मग सुविधी केवरी सुप्रभ एक, ठेविजे अगर्ण तुंभ, आणि तद अग्रभागी दीपस्तंभ ताम्रमय एक ठेवावा, त्या माझी पंचांगुल प्रमाण, सप्ततंतूची वात घालून, घृते किंवा तैले करून, दीप प्रज्वलन करावे, यथाविधी स्थानपन पूर्वक, पूजनीया तो दीपक, कुंभाचेही तैसेची सकळीक, स्थापन पूजन करावे, मग जोडूनिया उभय हस्तांसी, की जे यथोक्त संकल्पासी, दीप सकळ तमनासी, आणि सुकांतीसी देत असे, यालाही हे दीप प्रदान, तैतोनी भक्ती भावे करून, याने से पुरुषोत्तम भगवान संतुष्ट राहो सर्वदा, अज्ञान अंधकारे व्याप्त, माया कल्लोळी समायुक्त, नाना पापांनी परिपूरित, ऐसा हा घोर संसार जो, या माझी ज्ञान मोक्षदाता, दीप असे पै सर्वथा, म्हणून हे श्री भगवंता, तुझम्या हा अर्पिला असे, तरी दिल्या ह्या दीपोत्तमा, घेई तू श्री पुरुषोत्तमा, आणि प्रसाद सुमुख होऊनी आम्हा, वांछितार्थ प्रद होई, ऐशी प्रार्थना करूनी, मग नाना मंगल संयुक्त चांग, सानंद चित्ते यथोक्त सांग, कुंभ पूजन करावे, एवं संपूर्ण मासापर्यंत अखंड दीप स्थापिजे, प्रदीप्त आणि नित्य पूजा विधीही यथोक्त भक्तिभावे आचरावा, यथाशक्ती ब्राह्मण भोजन, भक्त्या कीजे दक्षिणा प्रदान, आणि मासांती रात्रो जागरण प्रीतीपूर्वक करावे, इंदिरे ऐशा विधीने नर, दीप करीती अधिक मासा भीतर, ते पुनरावृत्ती रहित सुंदर, परमस्थान पावती, गौ भू हिरण्यादी दानांनी जे फळ प्राप्त मानवा लागुनी, ते अधिक मासी दीपदानांचेनी लाभते जाननी संशय्य, दीपदात्याशी लाभे सुकांती, दीपदासी मिळे धनसंपत्ती, दीपदासी होय ज्ञान प्राप्ती, अंती मोक्ष ही त्या होय, दीपदाता सौभाग्य पावत, दीपद होय सुविधावंत, आयुरारोग्य समृद्धी बहुत, निश्चये लाभत दीपदासी, अधिक मासीचा दीपद नरा, सुलक्षणयुक्त मिळे दारा, पुत्र पौत्रादी संतती सुंदरा, अक्षय होय निश्चये, जरी दीपदाता असेल ब्राह्मण, तरी तया होय ब्रह्मज्ञान, क्षत्रियासी राज्य सुसंपन्न, वेश्यासी धनपशु अक्षय, शूद्रासी सर्व सुख लाभत, कुमारी सुंदर भरता पावत, सधवांसी सौभाग्य अखंडित, जन्मजन्मी लाभते, आधिव्याधी दुःखे सकळ, दीपदाने लोकती समूळ, त्रैलोक्य भरी अति निर्मळ, कीर्ती विपुल पसरते, भीत जनांची जाते भीती, बंधनातुनी बंध सुटती, ब्रह्महत्यादी पापे निश्चिती, समूळ लोपती एक सते, अधिक मासा माझी जाने, दीप लाविला यथा विधीने, कृच्छू चांद्रायनादी तेने, केली जान निश्चय, केली जान निसंशय, ऐसा अधिक मासीचा दीपाचा, उत्तम महिमा शेषाचा, म्हणून प्रिये सांगतो सुवाचा, दीपदान येथे कीजिये, येतीच्या ज्वलित दीपा पाहुनी, जे प्रवर्तती दीपस्तवनी, तेही लभ्य स्थाना लागुनी, पावती जान साचार, आणि जे का अधिक मासा ठाई दीप प्रज्वलनाचे विषयी नाना गोष्टी सांगून पाही, दुसऱ्याशी प्रेरणा करीतात, ते सर्व पाप निर्मुक्त होऊन निश्चये
पावती वैकुंठ भुवन याविषयी कमले पुरातन एक इतिहास सांगतो. ऐसे बोलून नारायण सांगू लागले कथा पावन. पूर्वी सरस्वती तीरी ब्राह्मण सुशर्माभिधान बसत असे. तो माझा एकांतिक भक्त भिक्षाचारे कुटुंब पोषित. यथाविधी श्री विष्णुप्रत उदोली स्थापित दीपासी ऐसा तयाचा नेम चालिला. तो अधिक मास प्राप्त झाला तेव्हा तयाने पुरुषोत्तमाला पूजनी स्थापिला दीप तेथे. आणि रात्रो हरिसी हृदयी चिंतोनी सदनी स्थिर राही. ते नित्यनिशी समयी मार्जारे मुष्कार्थ ऐसा नित्यक्रम चालला. तो एकादशी दिवस आला. सुशर्मा विप्र पुरुषोत्तमाला पूजिता झाला यथाविधी. आणि नाम संकीर्तन करीत रात्रो बैसला जागरार्थ. तो मध्यरात्री मुष्कार्थ मार्जार घरात पातला. वरती काजळी वाढली तेने दीपकांती मंदावली. इतक्या मागी दीपाजवळी मुस्कावली आली असे. ती वरती त्या मार्जारे उडी घातली महानी करे. दयाच्या पादक प्रकारे दीपस्तंभ थरारला. काजळी सर्व गेली झडून दीप झाला प्रकाशमान. प्रभाती काही कारणे करून मार्जार मरण पावला. परी तत्पाद प्रहारे करून जे घडले दीप संवर्धन तेने पुण्य तो वैमानी तत्क्षण वैसुनी वैकुंठी पावला. आणि तो सुशर्मा नामा द्विज भिक्षावृत्ती असोनी सहज. दीप प्रभावे तेजपुंज समृद्धिमान झाला. पुत्रपौत्र धान्य विपुल शरीर आरोग्य ऐश्वर्य अचळ. आणि पृथ्वीवरील यश निर्मळ विस्तारिले दयाचे. असो ऐसा तो सुशर्मा ब्राह्मण इहलोकी झाला सुख संपन्न. अंती दीप प्रभावे करून मोक्ष सदन पावला. ऐसेच प्रिय इतरही लोक उद्धरुनिया गेले अनेक. अधिक मासीच्या दीपाचे कौतुक सांगू कितीक तुझ लागी. पुरुषोत्तम मासी यथाविधी दीप लाविता देवा सन्निधी. अंती दुस्तर भवांधी अंती दुस्तर भवाबुधी तरायान लगे आयास. अधिक मासीच्या दीपा समान अनिक नाही काही पावन. ऐसे साक्षात रमारमन रमेसी कथिता जाहला. तेथे श्री अधिक मास महात्म्य सार. गृह नारदीय पद्माधार सज्जन श्रोते ऐकौत चतुर. द्वादशोध्याय घोरहा इति द्वादशोध्याय समाप्त. बोलो गणेश भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. दानाची माहिती. रोज तेलाचा दिवा घरातील कृष्णाच्या मूर्ती पुढे लावावा. तो रात्रंदिवस तेवत ठेवावा. मासांती तांब्याची समई किंवा पितळेची समई किंवा अन्य दिवा दान द्यावा. बोलो गणेश भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. बोलो गणेश भगवान की जय.